नाथाला आठवण झाली. आज अमावस्या. एरवी नाथाला तिथी भीती काही ठाऊक नसे, पण आज निघतानाच कुणीतरी मुद्दाम म्हणालं होतं, अहो, अवसेच्या दिवशी कशाला प्रवासाला निघताय. हा विचार मनात आला आणि आता मात्र नाथाला स्वतःची चीड आली. नाथा विचार करत होता की आपल्यासारखा नास्तिक प्राध्यापक आणि अमावस्या, पिंपळ असल्या फालतू गोष्टींचा विचार करतो आहे. छ्या, ह्याला काही अर्थ नाही. आणि तरी देखील त्याने हातातल्या घड्याळाकडे पाहिले. 12ला 20 मिनिटे कमी होती. बापरे, इतका वेळ आपण चालतो आहे म्हणजे नक्कीच वाट चुकलीये. वर्तकचा बंगला स्टेशनपासून अगदी 5 मिनिटांवरती होता. आपल्याला मात्र निघून आता बराच वेळ झालाय. नाथाने बॅग उचलली आणि ज्या दिशेने आला त्याच्या विरुद्ध दिशेला चालायला सुरुवात केली. 15 मिनिटे नाकासमोर चालल्यानंतर नाथाला थांबणे भागच पडले. समोरचा रस्ता सरळ एका गर्द झाडीत दिसेन असा झाला होता. हताश होऊन नाथा तिथेच उभा राहिला. वर्तकची वाट न पाहता आपण स्वतःच पत्ता शोधित निघालो, ही किती मोठी चूक झाली हे त्याला पटले होते. समोर चारी दिशांना काळोखाचा डोह पसरला होता आणि त्या काळोखात दमलेला भागलेला नाथा हातातली बॅग गच्च पकडून केविलवाणेपणाने उभा होता. आता रात किड्यांची किरकिर कानावर अगदी स्पष्ट ऐकू येत होती. एखादे चमत्कारिक वाद्य झिमझिम तालात वाजावे तसा तो आवाज आणि पाण्याची सळसळ याखेरीज बाकी सारे चिडीचूप झाले होते. रात्री 12ची वेळ. दुसरी कसली हालचाल आता असणारच नाही. घड्याळ पाहून नाथाने खिशातून नॅपकिन काढला आणि पुन्हा एकदा मानेवरचा घाम खसाखस पुसला. आणि त्याच वेळी त्याला झाडीत एक दिवा लुकलुकताना दिसला. नाथाने डोळे फाडून पाहिलं. दिवा इतका अचानक दिसला होता की तो भासच असेल असे त्याला पहिल्यांदा वाटले. मग वाटले की काजवा असेल, पण काजवा थोडीच असा पिवळट असतो. त्याने विचार केला की नक्कीच तो दिवा असावा. आजूबाजूला पसरलेल्या त्या अथांग काळोखात त्या दिव्याच्या नाथाला मोठाच आधार वाटला. झपझप पावले टाकीत तो त्या दिव्याच्या रोखाने निघाला. दिवा पेटत असलेल्या त्या घराशी नाथा येऊन पोहोचला होता. तेव्हा त्याची नजर सहज घड्याळाकडे गेली. 12 वाजून गेले होते. सगळ्या गर्द झाडीत ते लहानसे घर एकटेच उभे होते. त्या घरासमोर नव्हते अंगण की नव्हते कुंपण. आजूबाजूच्या चिखलातून वाट काढीत घराशी यावे म्हणून चिखलातच 4 कोरडे दगड बसवलेले होते. तोल सांभाळीत दगडावर पाय ठेवून चालले की माणूस नेमके घराच्या पायरीपाशी पोहोचायचा. घराचे एकूण रंगरूप या काळोखात नीट कळणे शक्यच नव्हते, पण ते तसे बकाल, जुने, रंग उडालेले आणि एकूण खंगलेले आहे एवढे नाथाच्या ध्यानात आले. एकच एक पिवळट, रोगट वाटणारा दिवा 12 वाजून गेले तरीही जळत होता. दाराशी उभे राहून नाथाने आतली चाहूल घेतली. आतून कसलाच आवाज ऐकू येत नव्हता. मग मंडळी झोपी गेली होती की काय कुणास ठाऊक. कोणी बोलत नव्हते की चालत नव्हते. फक्त घराच्या बाहेर हा एकमात्र दिवा मात्र जळत होता. अखेरीस थकून नाथाने दारावर टकटक केली. आतून काहीही उत्तर आले नाही. नाथाने पुन्हा एकदा जोराने दार वाजवले आणि यावेळी मात्र उत्तर आले. आलो. कुठून तरी खोलातून यावा तसा खंगलेला आवाज होता. पुन्हा बराच वेळ कुणीही दार उघडले नाही.
कदाचित उत्तर देणारा कशात तरी गुंतला असावा असे नाथाला वाटले. नाथा पुन्हा जोरजोराने दरवाजा ठोठावण्याच्या विचारात होता. एवढ्यात अगदी अचानकपणे दरवाजा उघडला. दारात एक हाडांचा सापळा उभा होता. त्या माणसाचे ते स्वरूप पाहून नाथा क्षणभर गारठून गेला. त्याच्या अंगावर चिमूटभर देखील मांस नव्हते. कातडी नुसती हाडाला चिकटून बसली होती. गालात खड्डे पडले होते. डोळे देखील खड्ड्यातल्या बैदुलासारखे निस्तेज दिसत होते. आणि तरीही नाथाला पाहून त्या विझलेल्या निखाऱ्यामध्ये थोडीशी चमक दिसल्यासारखी झाली. ओठ बिलगले. त्याबरोबर हाडाच्या कवटीने विचकलेले दात दिसावेत तशी त्याची दातांची कवळी उघडी पडली. दात विचकत तो म्हणाला, या आत या. आलात हे फार चांगलं झालं. मला तुमची मदत हवीच आहे. नाथा चक्रावून गेला. अर्ध्या रात्री हा माणूस आपल्याला दार उघडून घरात घेतोय. पाहुणा कुठला, कोण कुठून आलाय याची काही चौकशी न करता वर म्हणतो, मला मदत हवी आहे. पण मदत कसली आणि या अर्ध्या रात्री कशासाठी मदत? पण अधिक काही विचारणे शक्य नव्हते. तो माणूस पाठ फिरवून आत चालू लागला होता. नाथा निमूटपणे त्याच्या मागून आत गेला. आत काळोख होता. एक केरोसिनचा दिवा अगदी मंदपणे जळत होता. पण त्यामुळे उजेड पडण्याऐवजी खोलीतल्या अंधाराची खोली अधिक वाढत होती. मात्र त्या अंधारातही समोर जे काही दिसले त्याने नाथा पुरा गारठून गेला. वरच्या तुळईला एक फास टांगलेला होता. नाथा हतबुद्ध होऊन त्या फासाकडे पाहत राहिला. वाऱ्याच्या झुळकीबरोबर तो फास किंचित पुढे होई, किंचित मागे जाई. नाथा पाहत राहिला. डोळे फाडून त्या झुलणाऱ्या फासाकडे तो कितीतरी वेळ पाहत होता. आणि मग काय झाले कुणास ठाऊक. त्या फासाकडे पाहता पाहता नाथाची तंद्री लागली. आपण कुठे आहोत, काय आहोत याचा विचार हळूहळू नाहीसा होऊ लागला. उंची मध्य पिताना एक प्रकारची ग्लानी अंगभर पसरत जावी तसे काहीतरी नाथाला होऊन गेले. आणि समोर अवघ्या दोनच गोष्टी उरल्या. मळकट उदासवाण्या उजेडाने आकारलेला काळोख आणि तुळईवर हिंदकळणारा फास मागे पुढे. त्या फासाच्या जवळ तो अस्थिपंजर माणूस जाऊन उभा राहिला आणि नाथा दचकला. तो माणूस म्हणाला, मी फास लावून घेऊन मरायचं ठरवलंय. एखाद्या खोल विहिरीतून यावा तसा आवाज येत होता. त्याच्या त्या अस्थिपंजर शरीराला खरे तर तो खोल गंभीर आवाज शोभत नव्हता. पुढे तो म्हणाला, पण हा फास गळ्याभोवती घट्ट आवळायला ताकद हवी. एकदा का तो आवळला की मग माझ्या पायाखालचं हे स्टूल ढकलायला हवं. मग हा फास हा माझ्या गळ्याभोवती आवळला जाईल. मला होणाऱ्या मरणप्राय यातनांमधून मी सुटेन, कायमचा मोकळा होईन. पण हे सारं करायला देखील ताकद हवी, खूप ताकद हवी. तेवढी देखील माझ्यात नाही. म्हणून मला मदत हवी आहे, तुमची मदत हवी आहे. खोल गूढ गंभीर आवाजात निसटत्या शब्दात तो हे सारे बोलून गेला आणि नाथाच्या मनावर जणू त्या शब्दाचे घण बसले. त्याच्या मनामध्ये हे शब्द सतत गुंजारव करत होते, मला मदत हवी, हा फास आवळायला मला मदत हवी. नाथा एखाद्या जडमूड बाहुल्यासारखा उभा होता. मधून मधून आपल्या गिड्ड्या मानेवरचा घाम खसाखसा पुसत होता. पण त्याची ही हालचाल देखील एखाद्या यंत्रासारखी होत होती. ही हालचाल आपणच करीत आहोत याचे देखील भान नाथाला आता उरले नव्हते. आणि समोर तो फास झुलणारा, हिंदकळणारा. कशीबशी त्याला आपली वाचा सापडली
आणि नाथाने धीर धरून विचारले, का का म्हणून तुम्ही आत्महत्या करायला निघालाय? हा रोग, तो अस्थिपंजर म्हणाला. हाडी माशी खेळलेला हा रोग बराही होत नाही आणि मला मरणही येत नाही. रात्रंदिवस जाळतो हा रोग. एखाद्या मढ्याचं जीणं जगायला लावतो. कसला आनंद नाही, कसलं सुख नाही, चैन नाही. वेदना, नुसत्या वेदनांचा एक भयंकर वणवा. त्यात जीव सापडलाय, त्यातून सुटका नाही. सुटका आता मरणामधूनच. आनंद आता हाच सुटकेचा. निदान वेदनांमधून वाचल्याचा आनंद तरी मिळेल. नाथाला त्याची कीव आली. मृत्यू ही ज्या माणसाची एकमेव आशा होती, अशा त्या रोग जर्जर शरीराच्या धन्याकडे पाहताना नाथाचे मन कणवेने भरून गेले. त्या माणसाकडे आपोआपच नाथा ओढला गेला. किंबहुना आपण त्या परक्या माणसाच्या इतके निकट पोहोचलो आहे हे देखील नाथाला कळले नाही. एखाद्या कळसूत्री बाहुल्याप्रमाणे स्वतःच्या इच्छेविरुद्ध नाथा त्या माणसाच्या जवळ जाऊन पोहोचला. मघापासून ज्या हिंदकळणाऱ्या फासाची त्याला एक प्रकारची धास्ती वाटत होती, तोच लटकणारा फास नाथाने हातात धरला. अस्थिपंजर गृहस्थ दात विचकीतच त्या फासाच्या जवळ आला. तसा नाथाने त्याच्या गळ्यात तो फास अडकवला. त्याचा गळा इतका अरुंद आणि उभट होता की एखाद्या माणसाच्या गळ्यात आपण हा फास अडकवत आहोत असे नाथाला वाटतच नव्हते. एका कृश अरुंद हाडांच्या सांगाड्याला आपण दोरात अडकवून टाकले असेच नाथाला वाटले. धन्यवाद. तो माणूस ओठातल्या ओठात पुटपुटला आणि नाथाने फास आवळला. अगदी गच्च आवळला, आणखी गच्च. एका विलक्षण तंद्रीत त्याने त्या माणसाची अपेक्षा 2 क्षणात पूर्ण केली. आता तो माणूस त्या दोराला लटकू लागला होता. मध्येच टुलावरून पाय सोडून देई आणि दोराबरोबर तो इकडे तिकडे फिरे. नाथाने लक्षात ठेवून त्याच्या पायाखालचे स्टूल ढकलून दिले. तो अस्थिपंजर वर हवेतल्या हवेत तरंगू लागला. आता त्याचे पाय कुठेच टेकू शकत नव्हते. दोरीची गाठ वर सरकली आणि मानेवर पक्की बसली. दुसऱ्याच क्षणी तो माणूस हवेत 4 बोटे खेचला गेला आणि दोरीचा फास त्याच्या मानेभोवती अगदी घट्ट रुतला. भारून गेल्यासारखा नाथा त्या दृश्याकडे पाहत होता. आजवर त्याने फाशी जाणारा माणूस कधीच पाहिला नव्हता. त्यातून स्वतःच्या हाताने फाशी दिलेला तर नाहीच. सुटला बिचारा. सगळ्या जगाच्या दुःखातून, स्वतःच्या रोग जर्जर अवस्थेमधून, त्या पिचलेल्या अस्थिपंजरातून एक जीव मोकळा झाला होता. आपणच त्याला मोकळे केले. एका झोक्यासरशी दोरीची माळ गळ्यात टाकून नाथानं स्वतःचा गळा चाचपला. मान चाचपली. ही माझी मान, ती वर लटकणारी त्याची मान, आणि ती मान मी स्वतः आवळली. नाथाला विश्वास बसत नव्हता. मी स्वतः? मी हे असे कसे केले? मी एका माणसाला फाशी जायला मदत केली. मी त्याला फासावर लटकवले. कुठला कोण माणूस? त्याचा माझा काय संबंध? पण मी त्याचे मरण माझ्या हातांनी लिहिले, या स्वतःच्या हातांनी. नाथाला भीती मुळीच वाटत नव्हती. फक्त एक विलक्षण जाणीव अपराधाची, स्वतःच्या हातून दुष्कृत्य घडल्याची. कसली कोण जाणे ही भावना. नाथा गोंधळून गेला. डोळे फाडून समोर पाहत तसाच वेड्यासारखा उभा राहिला. आणि समोर ते प्रेत तसेच हिंदकळत राहिले. हलकेच हलत राहिले. मागे पुढे झुलत राहिले. अपुऱ्या प्रकाशात त्याच्या निस्तेज डोळ्यांच्या गारगोट्या आणि बाहेर आलेली जीभ बघवत नव्हती. आणि तरीही नाथा पाहत उभा होता. भारल्यासारखा समोर एकटक पाहत उभा होता. त्याचा एक हात
स्वतःच्या मानेवरून एकसारखा फिरत होता. वर्तकला नाथा सापडला तो त्याच अवस्थेत. तारवटलेल्या डोळ्यांनी समोर पाहत होता नाथा. त्याला आजूबाजूची कसलीही शुद्ध नव्हती. शरीरही जवळजवळ निश्चल होते. ते रात्रभर तोलणे पायांना अशक्य झाल्यामुळेच की काय, नाथा जमिनीवर कोसळला होता. नजर मात्र समोर होती आणि समोर निश्चल असताना एक हातच तेवढा गिड्ड्या मानेवरून वारंवार फिरत होता. समोर काहीही नव्हते. नाथाची बॅग धुळीत पडली होती. वर्तक रात्री स्टेशनवर जाऊन आला होता. पुन्हा सकाळच्या गाडीलाही जाऊन आला होता. नाथा आलेला नाही अशी त्याची खात्री झाली होती आणि सहज आपले दुसऱ्या एका कामासाठी वाट वाकडी करून फाशीच्या बखळीवरून जातो तर तिथे त्याला झपाटलेला नाथा सापडला. नाथा, अरे नाथा! वर्तकने 4 हाका मारेपर्यंत नाथाच्या कानावर काही गेलेच नव्हते. वर्तक घाबरला. त्याने नाथाला जोरजोरात हलवले. अखेरीस नाथा हलला. ऊ करू लागला, कन्हू लागला. उठ, इथं काय करतोयस या उघड्या बखळीत? चल, तुझी बॅग घे. वर्तकने नाथाला जाग आणण्याचा प्रयत्न केला. नाथाला अजूनही नीटसे काही समजत नव्हते, पण आता त्याची नजर थोडीफार आजूबाजूला फिरू लागली होती. त्याने पाहिले तर चांगले फटफटीत उजाडले होते. अवतीभोवती सारे काही मोकळे होते आणि मोकळ्यावरचे गारगार वारे आता कानशिलांना झोंबत होते. त्याला काही कळेनासे झाले. मी त्याला, तो तिथे तुळईवर. हात मानेवरून फिरवून नाथा वर्तकला काहीतरी सांगत होता. त्याच्या खुणांचा अर्थ वर्तकला चांगलाच समजला. समजलं नाथा, समजलं. पहिल्या इथून घरी चला आता. लहान मुलाची समजूत काढावी तसे तो नाथाला समजावू लागला. आल्या आल्या हात दाखवलेला दिसतोय त्यानं तुला. बरोबर नाथा, काल अमावस्या. दर अवसेला दिसतो तो. आजाराला कंटाळून आत्महत्या केली होती, पण मोह काही सुटला नाही जगण्याचा. इतकी वर्ष झाली. त्याच्या घराचा दगड देखील आज शिल्लक नाही, पण अजून हा दर अवसेला फास लावून घेताना दिसतो. जवळ येईल त्याची मदत मागतो, त्याला भारून टाकतो. अरे बाबा, म्हणून तर या जागेला फाशी बखळ म्हणतात. वर्तक परोपरीने नाथाला सांगत होता, पण त्यातले कितपत नाथाला समजत होते ते कुणास ठाऊक. तो आपला करत होता आणि नेहमी वाद घालणारा आपला नाथा मित्र हाच का, या आश्चर्यात वर्तक बुडून गेला होता. वर्तकचं बोलणं मला समजत नव्हतं असं नाही. प्राध्यापक शाळीग्राम उर्फ नाथा आपली हकीकत सांगताना टेबलावर हात आपटीत शांतारामला म्हणाला. शांताराम, पण मी घेतलेला अनुभव इतका ताजा होता आणि इतका अस्सल होता की तो खोटा मानायला माझं मन तयार नव्हतं. एखादं अगदी खरं वाटणारं स्वप्न पडावं आणि त्यातून जागं व्हावं आणि तरीही ते स्वप्न रेंगाळत राहावं, नीटशी जागच येऊ नये, तसं माझं झालं होतं. घेतलेला अनुभव आणि रोजचा व्यवहार हा सुपर इम्पोज केलेल्या छायाचित्रासारखा एकावर एक उमटत होता. त्यातून मनाची टोचणी चालूच होती. आपण एका माणसाला मरू दिला, आपण एका माणसाला फासावर लटकावला, हे मनाला खातच होतं. वर्तक परोपरीनं सांगायचा की तो माणूस नव्हता, ते भूत होतं. मलाही ते पटू लागलेलं होतं, पण तरीही खरं काय खोटं काय काहीही कळेनासं झालं होतं. दोरी दिसली की ते सारं आठवायचं. मग हाताचा चाळा सुरू व्हायचा. सहज दोरीची गाठ मारली जायची. वर्तकच्या घरात मुलीची खेळातली उड्या मारायची दोरी होती. तिच्याशीच चाळा सुरू व्हायचा. वर्तक रागवायचा. तुला काय वेड लागलंय का म्हणून रोज खेकसायचा, पण मी त्याच्यावर चिडत नसे. माझं वागणं देखील शहाणपणाचं नव्हतं, हे माझं मलाच कळत असे. पण दोरी पाहिली की ती रात्र डोक्यात फिरायची. आणि गंमत बघ, घरात सगळीकडे दोऱ्या,
चिकाच्या पडद्याला दोरी, ताक घुसळायची दोरी, आंघोळ करायला घरामागच्या विहिरीवर जावं तर चांगला जाडजूड दोरखंडाचा गच्च फास कळशीभोवती आवळताना ती रात्र डोळ्यासमोर यायची. जीव गलबलायचा. मी रहाट गडगडत सोडून द्यायचा आणि तळापासून थोड्या अंतरावर कळशी तशीच लोंबकळत ठेवायचो, अधांतरी एखाद्या फाशी गेलेल्या माणसासारखी. आणि मला हसू यायचं. शांताराम. एकाएकी दारावरची बेल वाजली. भर मध्यरात्रीची शांतता कापत गेली. शांताराम दचकला. एवढ्या रात्री कोण? नाथा आणि शांताराम दोघेही उठून दाराशी गेले. शांतारामने घाबरत घाबरत दार उघडले. दारात तारेचा शिपाई उभा होता. सही करून शांतारामने तार हातात घेतली. तो गेला. तारेखाली वर्तकची सही होती. वरचा मजकूर वाचून शांताराम ओरडला, खोटं आहे, साप खोटं. खरं आहे, खरं आहे शांताराम. प्राध्यापक शाळीग्राम उर्फ नाथा म्हणाला. पुरावा हवाय? त्याने आपल्या गिड्ड्या मानेवरचा मफलर बाजूला केला आणि तिथे रहाटाच्या दोरखंडाची जाडसूड लालसर खूण उमटली होती.